हॅलो फ्रेंड्स, मी वेदांती तुम्हा सर्वांचं स्वागत करते वेदांतीज हॉबी अँड ब्लॉगमध्ये। आज मी बनवणार आहे चवळीच्या शेंगाची भाजी। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे। तेल गरम झालं आहे। आता आपण त्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत आणि त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर मी इथे मध्यम आकाराचा एक कांदा घेतला आहे, तो बारीक कापून घेतला आहे आणि तोही आपल्याला त्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा आपला छान फ्राय होतो आहे। आता आपण त्यामध्ये कढीपत्ता घालूया आणि त्यानंतर मी इथे चिमूटभर हिंग घातला आहे आणि पाव चमचा आपल्याला इथे हळद घालायची आहे। आता आपल्याला हिंग आणि हळद छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हळद आणि हिंग छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला इथे टोमॅटो घालायचा आहे। एक टोमॅटो मी बारीक कापून घेतला आहे आणि तो त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। इथे आता एक बटाटा घेतला आहे, त्याच्या छोट्या फोडी बनवून घेतल्या आहेत आणि तेही त्यामध्ये मी आता मिक्स करून घेणार आहे। आपला बटाटा आता छान मिक्स करून झाला आहे। आता आपण चवळीच्या शेंगा घालूया। शेंगा मी अशा पद्धतीने कापून घेतल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतले आहे। आता आपण ते सर्व मिक्स करूया। भाजी आपली छान मिक्स करून झालेली आहे। आता आपलं हे सर्व मिक्स करून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया। मीठ घातलं आहे। आता आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी घालून झालं आहे। आता आपण छान मिक्स करूया आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला आता हे 10 मिनिटं कुक करून घ्यायचं आहे। आता आपण इथे झाकण ठेवूया। आता 7-8 मिनिटं झाली आहेत। आपली भाजी छान कुक झाली आहे। आता आपण त्यामध्ये फ्रेश खोबरं घालूया। इथे मी फ्रेश खोबरं घेतलं आहे। आपण आता ते भाजीमध्ये घालूया आणि छान मिक्स करून घेऊया। खोबरं आपलं घालून झालं आहे। आता आपण ते मिक्स करूया आणि त्यानंतर भाजीमध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे, तीही आपण मिक्स करून घेऊया। खोबरं आपलं मिक्स झालं आहे। आता आपण कोथिंबीर घालूया। मी इथे मुठभर कोथिंबीर घेतली आहे आणि ती छान कापून घेतली आहे। आता आपण ते त्यामध्ये घालून छान मिक्स करून घेऊया। आपली भाजी आता तयार आहे। ही भाजी टिफिनसाठी झटपट होते, नक्की करून पहा। तुम्हाला ही जर भाजी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।